नमस्कार बंधूंनो, मी दीपक इन्फो चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, कोकण रेल्वे जागा निघाल्या आहेत. तर कोणत्या कोणत्या जागा आहेत त्या? इंजिनियर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, डिझेल फिटर, वायरमॅन. तर बघूया कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचं नोटिफिकेशन, जे जॉब नोटिफिकेशन असतं तर त्याच्यात काय काय डिटेल्स दिले आहेत, कोणत्या तारखेला नोटिफिकेशन निघालं, किती जागा आहेत, अप्लायची लास्ट डेट काय आहे आणि एज काय आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम. तर या सर्व बाबी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती चॅनलद्वारे येत राहील. त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, तर बघा, रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट इन व्हेरियस कॅटेगरीज. तर आता काय काय माहिती दिली आहे बघा. एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन नंबर, डेट ऑफ एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन जी 16/8/2024ला आहे. ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन 16/9/2024ला आहे. आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग पेमेंट ऑफ फी ही 6/10/2024ला आहे. तर मित्रांनो, पुढील माहिती आता नंबर ऑफ वॅकन्सीज. तर नंबर ऑफ वॅकन्सीज, सिरियल नंबर आणि डिपार्टमेंट, नेम ऑफ द पोस्ट, सिनियर सेक्शन इंजिनियर, मेडिकल कॅटेगरी A3, UR3, EWS 0, OBC NCL 1, SC 1, ST 0, टोटल 5 आणि एक सर्व्हिसमॅन 0, PWBD 0. आणि इलेक्ट्रिकलचे आहेत टेक्निशियन B1, UR 12, EWS 1, OBC 0, SC 1, ST 1, टोटल 15 आणि एक सर्व्हिसमॅन 1 आणि PWBD 1. ॲसिस्टंट लोको पायलट, मेडिकल कॅटेगरी A1, UR 11, EWS 1, OBC 0, SC 2, ST 1, टोटल 15, एक सर्व्हिसमॅन 1 आणि PWBD 0. आता सेक्शन सिनियर इंजिनियर सिव्हिल, ते पहिलं झालं इलेक्ट्रिकलचं, आता आहे सिव्हिलचं. सिव्हिलमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर A3, मेडिकल कॅटेगरी, UR 2, EWS 1, OBC NCLचं आहे ते 1, SC 0, ST 1 आणि टोटल 5, एक सर्व्हिसमॅन 0, PWBD 0. ट्रॅक मेंटेनर, मेडिकल कॅटेगरी A3, UR 23, EWS 4, OBC NCL 0, SC 5, ST 3, टोटल 35 आणि एक सर्व्हिसमॅन 7, PWBD 0. पुढील मेकॅनिकल टेक्निशियन
1 सेकंड. B1 UR 10, EWS 2, OBC 4, SC 3, ST 1, टोटल 20, एक सर्व्हिसमॅन 2 आणि PWBD 1. स्टेशन मास्टर मेडिकल कॅटेगरी A2 UR 6, EWS 1, OBC 0, SC 2, ST 1, टोटल 10, एक सर्व्हिसमॅन 1 आणि PWBD 0. आता ऑपरेटिंग गुड्स ट्रेन मॅनेजर A2 मेडिकल कॅटेगरी आणि UR 3, EWS 0, OBC NCL 0, SC 1, ST 1, टोटल 5, एक सर्व्हिसमॅन 0 आणि PWBD 0. पॉईंट्समॅनचं काय किती? मेडिकल कॅटेगरी A2 UR 31, EWS 6, OBC NCL 5, SC 12, ST 6, टोटल 60, एक सर्व्हिसमॅन 12 आणि PWBD 0. सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन ESTM 3, मेडिकल कॅटेगरी B1 UR 8, EWS 1, OBC NCL 3, SC 2, ST 1, टोटल 15, एक सर्व्हिसमॅन 1 आणि PWBD 0. आता कमर्शियल सुपरवायझर मेडिकल कॅटेगरी 1, मेडिकल कॅटेगरी C1 UR 4, EWS 0, OBC NCL 1, SC 0, ST 0, टोटल 5, एक सर्व्हिसमॅन 0 आणि PWBD 0. तर मित्रांनो पुढे बघूया. पुढे काय दिलेलं आहे? नेम ऑफ द पोस्ट आणि पेमेंट. सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल इनिशियल पे RS मध्ये 44,900 आणि CBT एक्झामिनेशन ग्रुप फर्स्ट. सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल लेवल 7 44,900 आणि CBT एक्झामिनेशन ग्रुप सेकंड. आता स्टेशन मास्टर लेवल 6 35,400 इनिशियल पे आणि CBT एक्झामिनेशन ग्रुप थर्ड. कमर्शियल सुपरवायझर लेवल 6 35,400 आणि CBT एक्झामिनेशन ग्रुप थर्ड. गुड्स ट्रेन मॅनेजर लेवल 5 29,200 मॅनेजर लेवल 5 29,200 इनिशियल पे आणि CBT एक्झामिनेशन ग्रुप थर्ड. टेक्निशियन थर्ड मेकॅनिकल लेवल 2 इनिशियल पे 19,900. टेक्निशियन थर्ड इलेक्ट्रिकल लेवल 2 इनिशियल पे 19,900 CBT एक्झामिनेशन ग्रुप फोर्थ. आणि ESTM थर्ड S&T लेवल 2 इनिशियल पे 19,900 आणि CBT एक्झामिनेशन ग्रुप फोर्थ. ॲसिस्टंट लोको पायलट लेवल 2 इनिशियल पे 19,900 आणि CBT एक्झामिनेशन ग्रुप फिफ्थ. पॉईंट्समॅन लेवल 1 इनिशियल पे RS 18,000 आणि लेवल 6 आणि CBT एक्झामिनेशन ग्रुप 6. ट्रॅक मेंटेनर लेवल 1 इनिशियल पे 18,000 आणि CBT एक्झामिनेशन ग्रुप 6.
तर मित्रांनो, एज रिलॅक्सेशन इन अपर एज लिमिट आणि मॅक्झिमम अपर एज. तर बघूया कम्युनिटी कॅटेगरीला SC आणि ST 5 वर्ष एज लिमिट आहे जे रिलॅक्सेशनला, आणि मॅक्झिमम अपर एज 41 पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त वय 41 पाहिजे, 5 वर्ष रिलॅक्सेशन. OBC नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेट्सला 3 वर्ष रिलॅक्सेशन आणि मॅक्झिमम अपर एज म्हणजे जास्तीत जास्त वय 39 पाहिजे. एक सर्व्हिसमॅन आणि UR अँड EWS रिलॅक्सेशन 3 वर्ष आहे आणि मॅक्झिमम वर्ष 39 आहेत. एक सर्व्हिसमॅन OBC NCLला रिलॅक्सेशन 6 वर्ष आहे आणि मॅक्झिमम वय 42 आहे. एक सर्व्हिसमॅन SC आणि STला रिलॅक्सेशन एज 8 वर्ष आहे आणि मॅक्झिमम 44 वर्ष आहे. तर एज रिलॅक्सेशन विल बी कॅल्क्युलेटेड आफ्टर द डिडक्शन ऑफ द लेंथ ऑफ सर्व्हिस फ्रॉम इन द एज. आता खाली बघा, पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज PWBD, UR अँड EWS 10 years रिलॅक्सेशन आणि मॅक्झिमम एज 46 years. WBD UR अँड EWSला 10 वर्ष रिलॅक्सेशन आहे याचं आणि 46 years मॅक्झिमम पाहिजे. PWBD OBC NCLला 13 वर्ष रिलॅक्सेशन आहे आणि 49 years मॅक्झिमम वय पाहिजे. PWBD SC आणि STला 15 वर्ष रिलॅक्सेशन वय आहे आणि मॅक्झिमम 51 वर्ष वय पाहिजे. UR अँड EWS OBC NCLला UR अँड EWSला 40 वर्ष मॅक्झिमम पाहिजे, OBC NCLला 43 वर्ष मॅक्झिमम पाहिजे आणि SC आणि STला 45 वर्ष मॅक्झिमम पाहिजे. तर बघूया मित्रांनो पुढे, एज ग्रुप इन इयर्स 18 ते 36 जे वय हे रिलॅक्सेशन सोडून, म्हणजे नोटिफिकेशन 18 ते 36, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 36. 18 ते 36 आहे रिलॅक्सेशन सोडून, आणि रिलॅक्सेशन धरून मग ते तुम्हाला आधीच सांगितलं आहे मी, पण कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 36 वय पाहिजे. एक्झाम ड्युरेशन इन मिनिट्स 90 मिनिटची परीक्षा राहील. तर हे कोणासाठी आहे? सेक्शन वाईज नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQ अँड मार्क्स फॉर पोस्ट ऑफ सिनियर सेक्शन इंजिनियर, सिव्हिल अँड सिनियर सेक्शन इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल आर ॲज बिलो. तर त्यांच्यासाठी एक्झाम राहिली. तर 90 मिनिटाची एक्झाम आहे. जनरल सायन्सचे 10 प्रश्न असतील, बेसिक मॅथमॅटिक्सचे 20 प्रश्न असतील, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 20 प्रश्न, टेक्निकल ॲबिलिटी 50, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन हे 100. तर अशा प्रकारे एक्झाम होईल. तसंच द सेक्शन वाईज नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQ अँड मार्क्स फॉर पोस्ट ऑफ स्टेशन मास्टर कमर्शियल सुपरविजन अँड गुड्स ट्रेन आर ॲज बिलो. ह्यांच्यासाठी अशी एक्झाम राहील. एक्झाम ड्युरेशन इन मिनिट्स 90 मिनिटांचं. जनरल सायन्स 25 मिनिट, जनरल सायन्स 25 मार्क, बेसिक मॅथमॅटिक्स अँड ॲप्टिट्यूड 35 मार्क, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 40 मार्क आणि टोटल नंबर्स ऑफ क्वेश्चन 100 मार्क्स. तर अशा प्रकारे एक्झाम राहील. आणि त्याच्या खाली मित्रांनो ही कोणाची एक्झाम आहे? तर द सेक्शन वाईज नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQ अँड मार्क्स फॉर द पोस्ट ऑफ टेक्निशियन, इलेक्ट्रिकल टेक्निशियन, मेकॅनिकल अँड ESTM आर ॲज बिलो. तर 90 मिनिटांची परीक्षा राहील. जनरल सायन्स 15 मार्काचा राहील, बेसिक मॅथमॅटिक्स 20 मार्काचं, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 25 मार्क आणि टेक्निकल ॲबिलिटी 40, असं टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100. त्यानंतर
The season wise number of multiple choice question MCQ and mark for the post of assistant loco pilot as a below. Loco pilot is as below. एक्झाम ड्युरेशन इन मिनिट 90 मिनिटांचं राहील. जनरल सायन्स 15 मार्क, बेसिक मॅथमॅटिक्स 20, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 25 आणि टेक्निकल ॲबिलिटी 40, असं टोटल 100. त्यानंतर द सेक्शन वाईज नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ अँड मार्क फॉर पोस्ट ऑफ ट्रॅक मेंटेनर अँड पोस्टमॅन आर ॲज बिलो. तर एक्झाम ड्युरेशन राहील 90 मिनिटांचं, म्हणजे 90 मिनिटांची वेळ असेल. बेसिक सायन्स 20 मार्क, बेसिक मॅथमॅटिक्स 30, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स 50, असे टोटल 100. तर मित्रांनो, पदाचे नाव आणि तपशील. पद क्रमांक सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिलच्या 5 जागा आहेत, सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलच्या 5 आहेत, स्टेशन मास्टरच्या 10, कमर्शियल सुपरवायझरच्या 5, गुड्स ट्रेन मॅनेजरच्या 5, टेक्निशियन थर्ड मेकॅनिकलच्या 20, टेक्निशियन थर्ड इलेक्ट्रिकलच्या 15, ESTM थर्ड S&Tच्या 15 आणि ॲसिस्टंट लोको पायलटच्या 15 आणि पॉईंट्समॅनच्या 60 जागा आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वॅकन्सीची संपूर्ण माहिती दिली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहिती चॅनलद्वारे मिळू शकेल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.